हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात? बरे आहेत ना? तर आली आहे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन. तर मैत्रिणीनो, मी परवाशी ना एक म्हणजे यूट्यूबमध्ये प्रश्न विचारले होते म्हणजे काही मैत्रिणींना कम्युनिटीमध्ये की मी कोणाकोणावर व्हिडिओ बनवू. ठीक आहे, कारण मला असं वाटत होतं की म्हणजे माझ्या पब्लिक जे आहेत त्यांना मी कुठल्या टॉपिकवर बोलायला पाहिजे असं वाटतंय. तर मला पुष्कळ लोकांनी म्हटलं तू दादा आणि वहिनीचाच बोल. झालं तर तिथे आणि आलं की अशी अशी लेडी आहे ती देवभक्तीच म्हणजे दाखवते, पण सगळं खोटं असतं. तर आहे त्या टिंडे मॅडम. टिंडे भटिंडे टिंडे भटिंडे मॅडम. टिंडे भटिंडे मॅडम कोण माहीत नसेल तर मी जो थंबनेल लावलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकता, आणि बाकीचं तर तुम्हाला यूट्यूबच्या याच्यामध्ये कळेल ती टिंडे भटिंडे मॅडम कोण आहे. तर मैत्रिणीनो, कोणाला ना टिंडे तर आवडतच नाहीत, पण मी टिंडे बघितलाच नव्हता. टिंडे म्हणजे मला तोंडल्या वाटायच्या, पण मी हा टिंडे जो शब्द ऐकलं होतं प्रकार तो बघितलासुद्धा नव्हता. पण आता यूट्यूबवर कितीतरी दिवसापासून मी टिंडे 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 बघत आहे. तर मी विचार केला सबस्क्रायबरचे बनत पण आहे आणि आपलं व्हिडिओ पण येत आहेत, तर चला आपण करूया. पण मला ना यांच्याविषयी काही नॉलेज माहिती नव्हती. मी ऐकत होती टिंडे मॅडमचं, तसंच मला आणखी 2-3 आले आहेत तर त्यांच्यावर पण बनवणार आहे मी. पण आज मी विचार केला टिंडे मॅडमवरच बनवूया. तर काही दिवसापासून मी ना जर आपल्याला समोरच्याचं काय भरपूर माहीत नसेल, करेक्ट माहीत नसेल, तर त्याच्यावर जरा अभ्यास करावा लागतो, तसं आहे. तर त्याप्रकारे मी अभ्यास केला. ठीक आहे, आणि अभ्यास केल्यामध्ये मला ना आज 2 की 3 व्हिडिओ माझ्यासमोर आले आणि ते फेक अकाउंट होते. आणि ते फेक अकाउंट होते आणि त्याच्यामध्ये ना असे फोटो लावतात, असं चित्र लावतात बाहुलीचं, आणि तो व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करून व्हिडिओ बनवतात. ठीक आहे, आता यूट्यूबमध्ये असे कितीतरी अकाउंट ओपन आहेत की जे फेस नाही दाखवत, पण ते खरोखर मत मांडतात. त्यांना तुम्ही सपोर्टसुद्धा करत आहात. तुम्हाला माहिती आहे कोण, मला पण माहिती आहे ते कोण आहेत. तर आता ह्या लोकांना खाली पाडण्यासाठी हे जे क्रिएटर्स आहेत, म्हणजे बघा आपलं चॅनल आहे एवढं छोटं नाही, मला कोणी काय बोललेलं नाही आहे. मला म्हणजे माझं तर असतं कॉमेडीमध्ये असतं, माझा चेहरा पण दिसतो त्याच्यामुळे त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे आहे जे आता मला वाटलं माझा चेहरा दाखवायला रिव्हील करायला पाहिजे, पण काही लोकांना वाटत नाही. त्यांना त्याचं असं वाटतं की चेहरा न दाखवता मी बोलू शकते आणि लोक बघत आहेत तर का चेहरा दाखवायचा. ते पण बरोबर आहे, पण मला असं वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये माझा चेहरा दिला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ टाकत असते. ठीक आहे, तर आज मला 1-2-3 व्हिडिओ समोर आले त्याच्यामध्ये फक्त आवाज येतो आहे आणि ते असं घाण म्हणजे असे शिव्या देतात आहेत. पण ज्या आता चॅनलमध्ये पॉडकास्ट येत आहेत अगोदर जिथे पोलखोल होत आहे, ते तर कोणाविषयी घाण बोललेले नाही, कोणाच्या मुलीवर बोललेलं नाही, जे आहे ते खरं बोललेलं होतं. ठीक आहे, पण आजचे जे 2-3 व्हिडिओ मी बघितले त्याच्यामध्ये ते एकदम म्हणजे खालच्या लेवलमध्ये बोलत आहेत. एक तर एक बारक्या पोरीसारखा आवाज येतो आहे. ठीक आहे, असे 2 चॅनलचे मला लिंक आल्या माझ्यासमोर, आणि ते मी काय केलं, मी त्या चॅनलचे व्हिडिओ आहेत ना ते सगळे डाउनलोड केले आणि थोडे क्लिप उचलले त्याच्यातले आणि रेकॉर्डिंग लावली, व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये टाकली. व्हॉईस चेंज ॲपमध्ये ते टाकली. तर 2 व्हिडिओचे आवाज आहेत ना, 2 व्हिडिओचे आवाज कोणाचे आले कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर ह्या बायका मी लास्टला सांगते ते कोण बायका आहेत, आणि मी आता तुम्हाला तर उदाहरणसुद्धा म्हणजे सांगते. एक तर आहे ती एवढं मेकअप करते चेहऱ्याला, एवढं मेकअप करते, आणि ती म्हणायची की लहानपणी तिच्या हातातून चूक झाली होती आणि ती एवढी काळी होती आता गोरी झाली, समजून घ्या. दुसरी आहे स्वामी समर्थ, ही पण स्वामी समर्थाचं नाव घेते, ती पण स्वामी समर्थांचं नाव घेते. पण पहिली कर्मा 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 कर्मा, तुझं कर्म तर तुला भेटणारच आहे, हे देवाने दिलेलंच आहे. पण दुसरी जी आहे ती पण तेच करते, ती पण व्हिडिओ करताना स्वामी समर्थांचंच नाव घेते आणि भलतंच तिचं असतं अंधश्रद्धा ती पसरत असते. तर तिला कर्माचं काही नाही आहे,
पण ती अंधश्रद्धा पुष्कळ पसरवत असते. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ती कोण आहे. मी सांगते आता एंडला. पण मी जेव्हा ह्यांची ते व्हॉईस क्लिप्स काढल्या आणि त्या व्हॉईस चेंजर ॲपमध्ये टाकल्या आणि मी डाउनलोड करून ठेवले आहेत आणि अशा एक व्यक्तीला मी पाठवले आहेत, तर त्या उद्या आपल्याला त्याचे रिपोर्ट्स देतील. पण नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्या कोण आहे. लास्टला मी सांगतेच आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका. तर ह्या दोन लेडीज आहे ना, मध्ये कोल्हापूरला गेल्या होत्या. ठीक आहे. म्हणजे मला ह्यांची व्हिडिओ तेव्हा मी म्हणजे समोर यायचे ना, आता बोलायचे, मी ऐकलं होतं. आम्ही का नाही, ह्या लोकांनी कमेंटची पोस्ट टाकली होती, हिने टाकली होती की मला ना बाहेर काहीतरी अर्जंट कामला जायचं आहे. तर तेव्हा ही बाई त्या बाईकडे गेली होती आणि ही बाईसुद्धा तेव्हा 2-3 दिवस तिच्या व्हिडिओमध्ये गायब होती. तेव्हा मला कळलं त्या एका व्हिडिओमध्ये, आणि ह्या लोकांनी काय केलं, एकत्र बसून हे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत आणि नंतर वेगळे गेल्यानंतर ह्यांनी ते अपलोड केलेले आहे. म्हणजे कोणाला कळलं नाही पाहिजे. दोघांचे टेक्निक सेम आहेत. ती एक बाहुली लावते, ही पण एक बाहुली लावते. दोघांची टेक्निक सेम आहे. आणि तिसरीसुद्धा मला कळालेली आहे. ती कोण आहे. 3 बायका आहेत. 3 बायका, आणि ह्या 3 बायका त्या गढूळ पाणी ह्या लोकांमुळे हिच्यामुळे एकत्र आलेली आहे. ही गढूळ पाणी जी आहे ना, ती गढूळच आहे. म्हणजे तिला काय झालं, तिला आहे ना तिने स्वतःने तिचं चॅनल मोठं व्हायला पाहिजे आणि दुसऱ्यांचं चॅनल मोठं नाही व्हायला पाहिजे, हे पोटाला जाळ होती त्या गढूळ पाणीला. आता यूट्यूबमध्ये पुष्कळ गढूळ पाणी आहेत, एकच नाही बाबा, नाहीतर ती उठून येईल ती डार्क काय अंडर आय सर्कलची आहे ती. आता अंडर आय सायकल पण पुष्कळ लोकांना आहे, सायकल डार्क अंडर आय सर्कल पुष्कळ लोकांना आहे. तर ज्यांना मी बोलते त्यांना कळेल. भलतंच लोकांनी उठून नाही यायचं रात्रीचा, ते पण झोपेमध्ये असं करून विचित्र, जसं मध्ये मी व्हिडिओ बघितले होते पागलसारखे, तसे नका काढू. पण मला माहिती आहे ह्या 3 बायका कोण आहेत. 3 बायका म्हणजे आपला दादा नाही हो. आता तो बिचारा घर शिफ्टिंगमध्ये बसला आहे, बिचाराला आत पश्चाताप होतोय. आपल्याला अगोदरच कळालं असतं तर हे सामान मी घेतलंच नसतं, ते सामान मी घेतलंच नसतं. आता 3 बायका म्हटलं तर 3 बायका म्हणजे त्या 3, तर तिला तर डोक्याच्या डॉक्टरकडे येण्याचं आहे. तिसरी तर तिच्या धुंदीमध्ये आहे, ट्रेनमध्ये कसं जायचं, काय खायचं, ते सगळं प्लॅनिंग आहे. आणि तिसरी बाई ती बाई माणूस तो तर गपचूप बोलतो की घरात कोणी आलं तर आम्ही नाही दाखवू शकत, परमिशन नाही असंच भलतंच चालू असतं. ते जाऊन द्या. ह्या 3 बायका त्या नाही. आता 3 बायकांचा विषय आला तेव्हा दादाचा विषय आला. पण त्या 3 बायका ह्या नाही. 3 बायका कोण नाही माहीत का? नाही माहीत? अहो, टिंडे मॅडम पहिली, कुठली ती कोल्हापूरची टिंडे मॅडम, आणि दुसरी ती चाळीची राणी, तिसरी ती बचना. हां, तर ह्या 3 बायका पक्क्यात काय म्हणतात, समजून जावा तुम्ही. ह्या तिघांनी येऊन हे सगळं केलेलं आहे. तर तुम्हालासुद्धा वाटत असेल ना यांचा व्हॉईस चेक करायचं असेल तर ते व्हॉईस चेंजर ॲप डाउनलोड करा. ह्यांची ते व्हॉईस डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुम्हाला समजेल. आता काय माझं आणि ते व्हॉईस चेंजर ॲपचं काही कॉन्टॅक्ट नाही आहे. मी म्हटलं त्याच्यासाठी ते ॲप डाउनलोड करा आणि त्या डाउनलोड केले ॲपमध्ये तुम्ही जे काय पिक्चर किंवा काही व्हिडिओ त्यांची डाउनलोड करतील ते व्हॉईसवर, म्हणजे ते व्हॉईस चेंज करून बघा, तर तुम्हाला ह्या 3 बायका तिथे भेटतील बरोबर. मला आता त्या बचनाचं बोलणं, टोन सगळं समजलं, टिंडे मॅडमचं समजलं. त्याच्यानंतर आपली ही कर्मा घे कर्मा तुझं परतलं बघ. कशाला नको असलेले कामं लोक बोलतात, ते बरोबर बोलतो ना. आणि बघा ना ते छोट्या चॅनलवालेला जाऊन कशी बरोबर बोलते. जे काही बाकीचे आहेत ते टॅग करतात, त्यांना ढुंकूनच नाही बघत. समजले ना तुम्ही मी काय बोलायचं, तुम्हाला अर्थ समजला ना. तर ती हीच आहे, ती चाळीची राणी, काय ती घुशीची राणी, काय घुसक्वीन, तीच आहे ती. बाकीचं काही नाही. हे सगळे खोटाडे लोक आहेत मैत्रिणी. हे लोक एकदम खोटाडे लोक आहे. ह्यांचं फक्त समोर दिखावा असतो, बाकीचं काही नाही. ती स्वतःच्या तोंडानेच मरावशी बोली की माझं म्हणजे मी हे करते, पण तसं नाही, टाईम भेटल्यासारखं तसं नसतं हो. तर काय नाही मैत्रिणी, बाकीचं तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सांगा दुसरं कोणावर व्हिडिओ बनवू. आता हिचा झाला टिंडेचा,
आता कोण बट्टिंडे आहे मला नक्की कमेंट करा. आणखी एक आहे हो नवरा बायकोचं आहे, मला काय समजत नाही बाबा. ते नवरा बायकोवर पण करायचं आहे. त्या नवरा बायकोचं बापरे एवढा विषय आहे काय समजतच नाही, पण मला समजलेलं आहे बरं का. अरे बाबा काय बोलायचं, यूट्यूबमध्ये किती किती आले आहेत लोक. आता त्या नवरा बायकोन त्या पोरीचं काहीतरी बनवायचं आहे. पोरीला नाही घ्यायचं आहे मध्ये, कारण पोरगी विचार छोटी आहे, पण या नवरा बायकोवर करायचं आहे बाबा. दादासारखाच निघाला आहे तो गोर कोंबडा. दादासारखाच आहे बाबा. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. बाय बाय.